नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आज मी तुम्हाला अगदी एक मस्तपैकी माझी पारंपरिक फणस आणि कैरीच्या लोणच्याची रेसिपी दाखवते. खूप सोपी आहे, साधी आहे. चला, त्यासाठी तेल गरम करायला दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे. एका गॅसवर कोरी कढई ठेवली, त्याच्याखाली गॅस लावला. कढई गरम होईस्तोवर सामान दाखवते. सगळं हे हे आहे लाल तिखट घरचं, काश्मीरी रेड चिली पावडर रंगासाठी, हा मसाला आहे दोन्ही घरचा, दोन्ही वाट्यांमध्ये. ही शोप आहे, शोप छान लागते. हिंग आहे आणि हळद आहे, मीठ आहे. या व्यतिरिक्त काही लागत नाही. पण माझ्याकडे भाजलेल्या मेथीची पावडर 30 ग्रॅम एका वाटीत काढली. फणसाच्या या फोडी अर्धा किलो मी तळून घेतल्यात आणि किसही केला अर्धा किलो कैरीचा. हे दोन्ही जवळपास सारखंच आहे, त्यामुळे हे आता वेगळं ठेवते. कढई छान तापली आहे, त्यामध्ये आधी आपण मीठ घालूया आणि मीठ घालून आपण हे मीठ आता छानपैकी भाजून ताटलीत काढून घेऊया. मीठ घातल्यानंतर आपण हे काश्मीरी लाल तिखट थोडंसं परतून घेतो आहे, म्हणजे ओशटपणा असेल तर निघून जाईल. घरचं लाल तिखट टाकलं आहे. नंतर आपण मसाले टाकले आहेत दोन्ही, आणि हे मसाले छान आपण आता भाजून परत आपल्या त्या ताटामध्ये ओतून घेणार आहोत. मसाले भाजल्यानंतर आपण शोप भाजतो आहे. शोप खूप छान लागते या लोणच्यात. शोपेनंतर हळद आणि हिंग टाकलं आणि यावेळेस गॅस बंद केला, नाही तर हळद करपते किंवा हिंग करपतो. आता हळद हिंगसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याच थंड म्हणजे गॅस बंद केलेल्या कढईवरच आपण 30 ग्रॅम ही भाजलेली मेथीची पावडर टाकून छान चमच्याने हे गरम गरम मसाला एकत्र करतो आहे. आता मी यामध्ये सगळ्या फणसाच्या फोडी टाकल्यात, या हाताने मिक्स केलेल्या आहेत. आता हा कैरीचा किसही यामध्ये आपण मिक्स करतो आहे आणि आपण हे सगळं हातानेच मिक्स करतो आहे, चमचा वगैरे काही लावत नाही. आता हे आपण एका छान वाट्यामध्ये भरून घेऊया. या वाट्यात हे सगळं लोणचं भरून घेतल्यानंतर हे जे गरम उकळतं तेल होतं हे आणलं. बरोबर अर्धा किलो तेल याच्यावर बसेल या अंदाजाने मी टाकलं. मला माहीत आहे त्याप्रमाणे मी करते. हे लोणचं आता गरम गरम हाताने आपण मिक्स करून घेऊ. आता कैरीच्या रेशांमुळे याला पाणी सुटेल. हे लोणचं 3 दिवस आपण असं झाकून ठेवणार आहोत आणि नंतर आपण खाणार आहोत. तुम्हाला लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा.